मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील जाहीर सभेत जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी अशी मागणी ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच मुख्यमंत्री हे भेटले नाही तर निषेध करणार असल्याचेही ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे। सध्या महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षणाकरिता सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्त साधून सरकार ओबीसींचे सामाजिक आणि राजकीय आरक्षण संपविण्याची खेळी खेळत असल्याचे दिसत आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे त्यांना ओबीसीमध्ये आणणे, त्यामुळे हा धनदांडगा प्रगत समाज ओबीसींचे आरक्षण पूर्णपणे गिळून बसेल आणि ओबीसी आरक्षणापासून वंचित होईल। तसेच ओबीसींच्या 346 जाती त्यांच्या संविधानिक अधिकारांपासून वंचित होतील। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 जून 2024 रोजी सोमवारला भंडारा येथे दौऱ्यावर येत आहेत। त्यांनी जाहीर सभेत जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करावी, तसेच मराठा ओबीसी यांच्यात तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे। ओबीसीमधून मराठा यांना आरक्षण देणार नाही अशी घोषणा सरकार करत आहे आणि दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र वाटप करत आहे। 24 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटू दिले नाही तर ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने निषेध करणार असल्याचा इशारा ओबीसी जनगणना परिषदेचे प्रमुख समन्वयक सदानंद इल्मे यांनी दिनांक 23 जून 2024 रोज रविवारला सायंकाळी 7 वाजता भंडारा येथे पत्रकार परिषदेत दिला आहे। ओबीसी जनगणना परिषद आणि ओबीसी जागृती मंच आणि ओबीसी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। आमची अशी मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी ओबीसीची जातनिहाय जनगणना आम्ही करू, कारण की जातनिहाय जनगणनेचा ठराव ह्या आधीसुद्धा पारित झालेला आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करू, जातनिहाय जनगणना करू अशा प्रकारची घोषणा करावी, यासाठी म्हणून आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे या इतर सगळ्या समस्याकडे दुर्लक्ष करून फार मोठी एक समस्या म्हणजेच ती आरक्षणाची अशा प्रकारची दिशा दाखवून जरांगे किंवा हे जे व्यक्तिमत्व आहे तर ते ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत, परंतु ती गोष्ट अत्यंत अनकॉन्स्टिट्युशनल आहे। लक्ष्मण हाके हे जे ओबीसीच्या आंदोलनासाठी जे बसलेले होते उपोषणासाठी, तर त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दुही माजवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जातनिहाय जनगणना करा, ज्यांची ज्या पद्धतीनं संख्या असेल, जितकी संख्या असेल त्या पद्धतीनं त्यांना आरक्षण द्या। आणि जे आतापर्यंत बघा की जेवढे काही आयोग निर्माण झाल्याचे म्हणजे 3-4 आयोगांनीसुद्धा अशा प्रकारे सांगितलेलं आहे की बा मराठ्यांना त्या पद्धतीचं आरक्षण देता येणार नाही, त्यांची काय सोय काय करायची ती करा, परंतु मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत तर ती म्हणजे ओबीसींची दिशाभूल आहे, कारण की ते बोगस प्रमाणपत्र आहेत असं हाकेने सुद्धा सांगितलं, त्याच्यातले 90% बोगस आहेत। म्हणजे सरसकट त्यांना द्यायचं आणि अर्ज आला की प्रमाणपत्र द्यायचं, म्हणजे ओबीसीमधलं जे किंवा ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यांना खाऊन टाकण्याचं, गिळंकृत करण्याचा हा डाव आहे आणि ते होत आहे। तर त्यामुळे आमची अशी ही मागणी आहे की त्यांनी जातनिहाय जनगणना करावी। ओबीसीच्या आरक्षण तुम्हाला भेटू दिले नाही मुख्यमंत्री, पुढची भूमिका काय राहणार? आम्ही निवेदन द्यायसाठी म्हणून आपण हे करू आणि त्या पद्धतीनं आपण पासेस वगैरे हे करून आम्ही त्यांना भेटू। आम्हाला निवेदन द्यायचं आहे म्हणून त्याच्यासाठी अडवण्याचं काहीच कारण नाही। आम्ही आंदोलन करायचं असं म्हटलं तर आम्हाला भेटू देणार नाही, परंतु आम्हाला जर निवेदन द्यायचं असेल सुद्धा भेटू दिले नाही असं काही नाही, आम्ही भेटलो आणि निवेदनं दिलीत, परंतु काय झालं म्हणजे यापूर्वी तुम्ही म्हणता तो संदर्भ जमा आणि आम्ही येऊ असं म्हटलं, ती फसवेगिरी त्यांनी केली, आता त्याला आम्ही काय करणार? म्हणजे आता उद्या असं केलं तर ते निषेध करावं लागेल किंवा त्यांचं नंतर हे करू। आमच्या हातात शेवटीच काय आहे, निश्चितच शांतप्रिय मार्गानं आणि कॉन्स्टिट्युशनल मार्गानं आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो, त्या करू आम्ही आणि त्याचा निषेध करू आणि मग शेवटी जर समोरचं द्याजून आम्ही दाखवून देऊ।